नागपुर के हुड़केश्वर इलाके में एक विवाहिता की आत्महत्या के मामले में पुलिस ने उसके पति और सास के खिलाफ मामला दर्ज किया है। मृतका के पिता ने आरोप लगाया है कि बेटी को लगातार मानसिक और शारीरिक रूप से प्रताड़ित किया जा रहा था, जिससे परेशान होकर उसने आत्महत्या कर ली। पुलिस ने पति को गिरफ्तार कर आगे की जांच शुरू कर दी है। हुड़केश्वर पुलिस के अनुसार अंकिता डांगसे की शादी नितिन डांगसे से हुई थी। आरोप है कि शादी के बाद नितिन और उसकी मां पार्वती बाई डांगसे ने अंकिता को विभिन्न कारणों से मानसिक और शारीरिक रूप से प्रताड़ित किया। प्रताड़ना से परेशान होकर अंकिता ने अपने घर में फांसी लगाकर आत्महत्या कर ली थी। इस मामले में मृतका के पिता सुनील पेंदुलवार की शिकायत पर पुलिस ने भारतीय न्याय संहिता की धारा 108 के तहत मामला दर्ज किया था। पुलिस ने आरोपी पति नितिन डांगसे को गिरफ्तार कर लिया है, जबकि सास पार्वती बाई डांगसे के खिलाफ भी कार्रवाई की जा रही है। मामले की आगे की जांच जारी है। पोलीस स्टेशन हुडकेश्वर येथे फिर्यादी सुनील मंगल पेदुलवार वय 58 वर्ष राहणार हुडकेश्वर यांनी कंप्लेंट दिली की त्यांची जी मुलगी होती अंकिता नितीन डांगसे वय 28 वर्ष राहणार अंबिका लेआउट आउटर रिंग रोड हुडकेश्वर खुर्द या मुलीनी त्यांच्या मुलीनी तिचे पती जे आहे नितीन नामदेवराव डांगसे वय 34 वर्ष व त्यांची आई नितीन डांगसेची आई पार्वताबाई नामदेवराव डांगसे वय 60 वर्ष यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। अशा तक्रारीवरून आम्ही त्यांची तक्रार घेतली आणि गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी आपल्या अटकेत आहे। त्यातील आरोपी हा नितीन डांगसे ब्लिंकिट मध्ये काम करत होता आणि यांचे छोट्या छोट्या कारणावरून आधीपासून वाद होत होते असं त्यांचं म्हणणं आहे। आणि या वादाच्या वाद चालत असतानाच दिनांक घटना तारीख झालेली आहे 22/4/2022 पासून हा जो तिला त्रास होता तर 4/6/26 पर्यंत त्रास होता आणि 4 तारखेला तिने दुपारला 14 वाजताच्या दरम्यान गळफास लावून घेतलेला होता आणि जेव्हा ती गळफास लावून घेतला तेव्हा तिच्या पतीला संशय आला। दार उघडून तोडून बघितलं असता ती गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली। तिला लगेच काढून हॉस्पिटलाइज करण्यात आलं, परंतु तिथे ती कोमात गेलेली होती। 4 तारखेनंतर तिचा मृत्यू झालेला आहे 5 तारखेला आणि त्याच्या तशा संदर्भातून तक्रार देऊन फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी अटकेत आहे। मॅडम याच्यामध्ये निष्पन्न काय झालं, काय दिसून येत आहे मरणाचं कारण? यांचे छोट्या छोट्या कारणावरून वाद व्हायचे। हा दारू पीत होता नवरा आणि त्या 2 म्हणजे 4 वर्षाच्या लग्न काळामध्ये त्यांना तिला काम करण्याच्या किंवा पैशाचा वाद या छोट्या मोठ्या गोष्टीवरून या दोघांचे वाद होत होते आणि हा पण संशय म्हणून नाही परंतु दारूच्या कारण पैशाच्या याच्यावरून हा सुद्धा घरी काम करत नसल्यामुळे तिच्याशी वाद करत होता आणि त्या कारणावरून म्हणजे हा वाद विकोपात जाऊन ही घटना झालेली आहे।